हॅलो, नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, मी आरती आपल्या शिवसृष्टी यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आता सध्या लाडकी बहीण योजनेचे जवळ-जवळ 90% फॉर्म हे अप्रूव्हल झालेले आहेत आणि बऱ्याच माता-भगिनींच्या अकाउंटला ₹1 क्रेडिट झालेले सुद्धा मेसेज आलेले आहेत मैत्रिणींनो. हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपले चॅनल हे शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता बऱ्याच मैत्रिणी असं देखील म्हणतील, की आमचे फॉर्म अप्रूव्हल झालेले आहेत. मग आमच्या बँक खात्यावरती अजूनसुद्धा ₹1 ही आलेला नाही किंवा क्रेडिटचा मेसेज वगैरे आलेला नाही. तर मैत्रिणींनो, हे फक्त सरकारने चेकिंग करण्यासाठीच कमी प्रमाणातील माता भगिनींच्या अकाउंटवरती ₹1 पाठवून फक्त चेक करून पाहिलेलं आहे, की त्यांच्या अकाउंटवरती पैसे हे व्यवस्थितरित्या जात आहेत की नाहीत. तर अजिबात काळजी करू नका. तुमच्यासुद्धा अकाउंटवरती पैसे हे येणार आहेत आणि त्याची तारीख सांगितलेली आहे 17 ऑगस्ट. 17 ऑगस्ट पासून आपल्या माता भगिनींच्या अकाउंटवरती पैसे जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेचे. तर अजिबात काळजी करू नका. तर तुम्हाला फक्त आता एक गोष्ट करायची आहे, एक काम करायचं आहे तुम्हाला. एक थोडा वेळ काढायचा आहे आणि बँकेमध्ये जाऊन तुमचं अकाउंट हे आधारला लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे मैत्रिणींनो. कारण मैत्रिणींनो, हे जे पैसे आहेत ते डी-बी-टी मार्फत आपल्या बँक अकाउंटवरती येणार आहेत. तर डी-बी-टी म्हणजे काय, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. जर आधारला तुमचं बँक खातं अकाउंट असेल तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. मी मागेसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला होता मैत्रिणींनो, तो एकदा अवश्य बघा. तर मैत्रिणींनो, Google Chromeवरती तुम्हाला माय आधार लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. मग पहिल्याच वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. मग इकडे-तिकडे कुठेही क्लिक न करता तुम्हाला बँक सेव्हिंग स्टेटस चेक करायचं आहे. आधार नंबर एंटर करायचा आहे. नंतर मग तुम्हाला कॅप्चा तिथे सिलेक्ट करायचा आहे. नंतर लॉग इन विथ ओ-टी-पी असं ऑप्शन येईल. ओ-टी-पी जनरेट करा. त्यानंतर तुम्हाला तिथे बँक सेव्हिंग स्टेटस तुम्हाला तुमचं दिसणार आहे. जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही समजून जायचं आहे, की तुमचा आधार हे तुमच्या बँक खात्याला लिंक आहे. ॲक्टिव्ह असेल तर तुम्ही समजून जायचं आहे. तर मैत्रिणींनो, अजिबात वेळ घालवू नका. कारण का, ही प्रोसेस व्हायला बँकेमध्ये जवळ-जवळ 4 ते 5 दिवस लागतात आणि बऱ्याच बँकांवरती डिपेंड आहे. 8 दिवस लागू शकतात, 15 दिवससुद्धा लागू शकतात. तर अजिबात वेळ घालवू नका. पटकन जाऊन बँकेमध्ये जाऊन तुम्ही चेक करून घ्या, तुमचं आधार हे बँक खात्याला तुमच्या लिंक आहे की नाही. कारण तुम्ही हमीपत्रामध्ये त्याच्यावरती तुम्ही साईनसुद्धा केलेली आहे, की तुमचं आधार हे बँक खात्याला लिंक आहे म्हणून तुम्ही त्या ऑप्शनवरती टिक केलेलं आहे. आणि ज्या माता भगिनींचे आधार हे बँक खात्याला जर लिंक असेल तर त्यांच्याच अकाउंटला पैसे हे तुम्हाला 17 तारखेला जमा होणार आहेत मैत्रिणींनो. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, कारण त्यांनासुद्धा ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती ही उपयोगी पडणार आहेत. कारण का, बऱ्याच जणींना वाटतं, की माझे 3-4 अकाउंट आहेत आणि ते अकाउंट हे माझे आधार हे बँक खात्याला लिंक आहे. पण तसं नसतं मैत्रिणींनो. तुम्ही घर बसल्यासुद्धा तुम्ही चेकिंग करून बघा. जर इनॲक्टिव्ह असेल तर ते ॲक्टिव्ह करून घ्या. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असाल तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन